महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगडच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी दिशा। लर्निंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे 2 दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न। रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषा व गणितीय कौशल्यांचा दर्जा उंचावण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे 2 दिवसीय प्रशिक्षण उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडले। रायगड जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रशिक्षणाला जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व प्रशिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रशिक्षण कार्यशाळेस माननीय नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, श्री गजानन लेंडी, गटविकास अधिकारी पेण, तसेच श्री संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले। यावेळी श्रीमती प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, श्री सुनील भोपळे व श्रीमती शर्मिला शेंडे, उपशिक्षणाधिकारी, श्री प्रमोद पाटील, केंद्र प्रमुख, तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे श्री शंकर पौळ, कार्यक्रम प्रमुख महाराष्ट्र, श्रीमती शलाका पिंगळे, जिल्हा प्रमुख रायगड आणि प्रथमची जिल्हास्तरीय टीम उपस्थित होती। यावेळी माननीय नेहा भोसले यांनी 100 दिवसांच्या लर्निंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्रामची परिणामकारक अंमलबजावणी, निपुण चाचण्यांचे नियोजन, तालुका व केंद्रस्तरीय प्रशिक्षणांचे दर्जेदार आयोजन आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत भरीव सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक दिशानिर्देश दिले। प्रत्येक शाळेपर्यंत नियोजनबद्ध व परिणामकारक अंमलबजावणी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले। श्री संजय नाईकडे यांनी विद्यार्थ्यांच्या भाषा व गणितातील मूलभूत संकल्पना अधिक सक्षम करण्यासाठी भाषापेटी आणि गणितपेटीचा प्रभावी वापर करण्यावर विशेष भर दिला। प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना वर्कशीट व शैक्षणिक साहित्य घरी सरावासाठी देणे, नियमित स्वाध्यायाची सवय लावणे आणि शिकण्यात सातत्य निर्माण करणारे उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा निपुण करण्यासाठी पर्यवेक्षक, जिल्हास्तरीय प्रशिक्षक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांच्या भाषा व गणितीय कौशल्यांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली। या यशस्वी अनुभवाच्या पार्श्वभूमीवर 2026-27 या शैक्षणिक वर्षातही कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू ठेवण्यात आली आहे। या अध्यापन पद्धतीवर आधारित असलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार गटनिर्मिती करून मोठे गट, छोटे गट आणि वैयक्तिक अध्यापनाद्वारे विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापन होऊन मूलभूत भाषा व गणितीय कौशल्यांचा अधिक प्रभावी विकास साधला जाणार आहे। कार्यक्रमाअंतर्गत 27 जुलै ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय स्तरापासून केंद्र स्तरापर्यंत सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व शिक्षणांसाठी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून त्यातून संपूर्ण जिल्ह्यात कार्यक्रमाची प्रभावी व दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात येणार आहे। शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी उंची देण्याच्या दिशेने रायगड जिल्हा परिषदेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, रायगड।